आहे. आता आपल्या माहिती स्रोतांमधल्या एका दुसऱ्या महत्वाच्या भागाकडे वळूया. तो म्हणजे एका विशिष्ट पितृस्तोत्राचा उल्लेख. हो. असं म्हटलं आहे की पितृपक्षात हे स्तोत्र रोज ऐकलं किंवा म्हटलं तर पितृदोष निवारणाला मदत होते. काय आहे या स्तोत्राबद्दल माहिती? हे स्तोत्र रुचीकृत पितृस्तोत्र म्हणून ओळखलं जातं. मार्कंडेय पुराणातला हा भाग मानला जातो. अच्छा. याची सुरुवात पितरांच्या तेजस्वी रूपाच्या वर्णनाने होते. त्यांना दीप्त तेजसाम म्हणजे अत्यंत तेजस्वी असं म्हणून नमस्कार केलाय. म्हणजे फक्त आपल्या कुटुंबातले पूर्वज नाही? नाही, विशेष म्हणजे हे स्तोत्र फक्त रक्ताच्या नात्यातल्या पूर्वजांना नाही. यात इंद्र, दक्ष प्रजापती, मारीच ऋषी, सप्तर्षी, मनु इतकंच काय सूर्य आणि चंद्र यांनाही पितृस्वरूपात वंदन केलेलं दिसतं. अरे वा. त्यांना कामदान म्हणजे सगळ्या इच्छा पूर्ण करणारे असं म्हटलं आहे. यातून एक खूप व्यापक दृष्टिकोन दिसतो. पितर म्हणजे फक्त दिवंगत कुटुंबीय नाहीत, तर ते वैश्विक शक्तींचे अंश आहेत. पुढे कश्यप ऋषी, सोम, वरुण, अग्नी यांचा पण उल्लेख आहे. पितरांना योगमूर्ती धरांस्तथा म्हणजे योगमूर्ती धारण करणारे असं म्हटलंय. याचा काय अर्थ घ्यायचा? म्हणजे कदाचित ते सूक्ष्म रूपात आहेत आणि योग मार्गाने त्यांना जाणता येतं असा अर्थ असू शकेल. त्यांना अग्निरूपांश म्हणजे अग्नीचे अंश आणि सोमाधारान म्हणजे सोमावर आधारित चंद्र किंवा सोमरस असंही म्हटलं आहे. हे विशेषण महत्वाचे वाटतात. अग्निरूपांश म्हणजे शुद्धता, ऊर्जा. बरोबर. आणि सोमाधारण म्हणजे पोषण आणि शीतलता. त्यांना जगत स्वरूपिणश्चैव म्हणजे ते जगाचं स्वरूप आहेत आणि ब्रह्मस्वरूप प्रणाम म्हणजे ते ब्रह्मस्वरूप आहेत असं मानून नमन केलंय. म्हणजे पितरांना खूप उच्च आणि दिव्य स्थान दिलं आहे. अगदी. ते केवळ व्यक्ती नाहीत तर वैश्विक तत्वांचे प्रतिनिधी आहेत असं मानलंय. इतकंच नाही, त्यांना नक्षत्र, ग्रह, वायू, अग्नी, आकाश पंचमहाभूतांशी पण जोडला आहे. हो. म्हणजे ते फक्त भूतकाळातले नाहीत तर वर्तमान आणि भविष्यावर पण प्रभाव टाकणाऱ्या शक्ती आहेत अशी कल्पना दिसते. आणि त्यांना अक्षय्यस्य सदा दातृन म्हटलंय. म्हणजे जे कधी संपत नाही अशा शाश्वत गोष्टी देणारे. आशीर्वाद, ज्ञान, संतती वगैरे. हो. आणि स्तोत्राचा शेवट एका प्रार्थनेने होतो. प्रसीदंतु स्वधा भुजः. स्वधा म्हणजे पितरांना अर्पण केलेला नैवेद्य किंवा हवीरभाग. म्हणजे हे स्वधा ग्रहण करणाऱ्या पितरांनो आमच्यावर प्रसन्न व्हा अशी विनवणी आहे. अगदी. अत्यंत विनम्र आणि आर्त विनवणी यातून संपूर्ण स्तोत्राचा सार कळतो. पितरांची महती गाऊन त्यांना वैश्विक शक्तींशी जोडून त्यांच्या आशीर्वादाची आणि कृपेची याचना करणं. म्हणजे हे स्तोत्र पठण करणं किंवा ऐकणं हा केवळ एक उपचार नाहीये, तर पितरांविषयी एक वेगळी उदात्त दृष्टी देण्याचा प्रयत्न आहे. निश्चितच.